पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे नमस्कार मित्रांनो, तर आज आमचा आहे दुसरा दिवस. आम्ही हॉटेलमधून निघालो आहे. आता चाललो आहे क्यूएच जॉर्ज टनल. तर त्या टनलमध्ये लाईटिंग आणि वॉटरफॉल आहे पुढे. तर आता मी तिकडे जाताना मध्ये एक स्टॉप घेतला आहे. तर गाडी जवळपास 70 किलोमीटर चालली एक्सप्रेसवेने. जवळपास 1 तासामध्ये आम्ही इथं पोचलो आहे आणि छोटासा ब्रेक घेतला आहे आम्ही इथे. तर हे ब्रेक घेण्यासाठी एक असे आउटसाईड हायवेच्या स्टॉप असता. तर तुम्ही बघू शकता शेजारी रोड आहे, हायवे मोठा, आणि साईडला थोडं असं पार्किंग सारखं असतं. तिथे तुम्हाला कन्व्हिनियन्स स्टोअर वगैरे, कॉफी वगैरे, जेवायला रेस्टॉरंट छान असं असतं, रेस्टरूम वगैरे. तर तुम्ही बघू शकता आजूबाजूचा नजारा कसा आहे, एकदम छान मस्त. हवा तर एकदम अशी थंडगार वाहते. आणि इथे एक विशेषता म्हणजे मला हे छान वाटलं, जसं आपल्या इंडियासारखंच आहे. तर आले तर लोकांना फ्रेश होण्यासाठी पाणी आहे आणि तर आपण इथून हातपाय वगैरे धुवू शकतो, तोंड वगैरे. तर एकदम असं थंड असं पाणी आहे, तुम्ही बघू शकता. कंटिन्यू चालू असतं, एकदम थंडगार पाणी आहे. तर आता मी इथे फ्रेश होऊ. तर इथे थोडं साईडला बघण्यासाठी खूप छान आहे. तर आम्ही तिकडे चाललो आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सारे लोक इथे थांबत आहे. आणि इकडे आता कसं समर असल्यामुळे गरमी होते, पण इकडे तुम्ही बघशाल तर डोंगराळ भाग असल्यामुळे पूर्ण ग्रीनरी आहे आणि थंडगार वातावरण आहे. कसं वाटतंय मग? खूप भारी. इकडे थोडं फोटो सेशन चालू आहे. इकडे यांनी एवढं डेव्हलप केलं आहे, पण तुम्ही ग्रीनरी बघू शकता, पूर्ण मेंटेन केली आहे. वाव, just looking like a wow. आकाशी स्वप्नांच्या भरपूर भान शिरते, हुरहुरच्या सांजेला कधी एकटेच झुरते, सावरते बावरते झडते, अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते, मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही पोचलो आहेत क्यूएच जॉर्ज टनलला. तर त्याच्या बाहेरचं तुम्ही बघू शकता किती भारी आहे. आणि इथे शेजारीच नदी आहे. आता आम्ही इकडे समरमध्ये आल्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्यांनी किती भारी सोय केली बघा. इथे थंड पाण्याचा असा स्प्रे आहे. तर लोकांना ते स्प्रे घ्यायला छान वाटतं असं ओला ओला. आणि वॉशरूम वगैरे तुम्ही बघू शकता, खूपच छान आहे. तर इथे लिहिलं आहे क्यूएच जॉर्ज टनल. तर इकडे आम्ही समोर जाणार आहे. तर तिथे जाऊन तुम्हाला त्यांनी एक छोटासा फोटो दाखवला आहे. असं टनलमध्ये जाऊन पुढे वॉटरफॉल आहे मोठा. तर आणि इकडे तुम्ही बघू शकता ही नदी आहे. वाव, किती छान आहे ना. तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या रिलेटिव्हसोबत, नातेवाईकांसोबत, मित्रांसोबत चॅनलची लिंक शेअर करा, म्हणजे ते पण
आपले छान छान व्हिडिओ बघू शकता. तर आता आपण जाऊयात टनलमध्ये. आता मी गाडी पार्किंग करून फ्रेश होऊन चाललो आहे. तर तुम्ही इथं बघू शकता नॅशनल पार्क किओ म्हणजे किओचू जॉर्ज असं लिहिलं आहे. तर या लोकेशनचं नाव किओचू जॉर्ज आहे. तर तुम्ही बघू शकता आज किती गर्दी आहे इथे आणि असे मस्त छान रेस्टॉरंट शॉप्स वगैरे आहे. तर इथे खूप असे लोक आलेले आहे. हे बघा इथे कुत्र्यांना कसं पाळतात ते, मुलांपेक्षा पण जास्त कुत्र्यांची काळजी करतात असते. आणि इथे बघू शकता पाणी, हात वगैरे धुवायला, थंडगार आईस्क्रीम वगैरे खूप सारे आईस्क्रीमचा गोळा. तर आज तर क्लाउडी वातावरण असल्यामुळे खूप छान आहे, नाहीतर खूप गरम होतं. एवढ्या डोंगरांमध्ये पण त्यांनी किती छान घर बांधलेले आहे. गुणगुणते कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते. तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते, कधी मोहाच्या 4 क्षणांना मन हे वेडे फुलते. जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते, आवडे तरी भाषांच्या मागून पडते. It's DJ तन्मय पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते. इथं आहे टनलची एंट्री. तुम्ही बघू शकता किती भारी आहे इथे. शेजारी नदी एकदम नितळगार पाणी असं वाहत आहे. तुम्ही बघू शकता किती साफ पाणी इथे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तर तुम्ही जपानमध्ये कुठं पण जाशाल तर खूप साफ पाणी मिळेल. नदी वगैरेमध्ये किती ट्रान्सपरंट पाणी बघू शकता तुम्ही. काही कचरा नाही, काही नाही, एकदम नितळगार पाणी, छान मस्त एकदम. तर आता मी टनलच्या एंट्रन्सला आहे. तर इथून आता मी मध्ये जाऊ. इथंच एक शेजारी शॉप आहे आईस्क्रीम वगैरे प्रेझेंट शॉप. तर इथं बघा किती छान व्ह्यू आहे. तर इथून आता चालू होते लाइटिंग टनल. तर ही पूर्ण टनल आहे. आम्ही आता पायी पुढे जाऊ. तर बघू शकता तुम्ही किती मस्त आहे. वाव, त्यांनी छानसा फ्रॅग्रन्स दिलेला आहे इथे. आणि इथे आता आम्ही बुकिंग केली, त्याचं तिकीट घ्यायचं आहे. तिकीट घेतल्यानंतर ते आम्हाला पुढं सोडणार आहेत. तर आम्ही ऑलरेडी रिझर्वेशन करून ठेवलं आहे. तर ते चेक करून आम्हाला पुढे पाठवतील. तर हे आमचं आहे बुकिंगवालं. सुमिमासेन परे याकू अरे मस्त येऊनですね. अरे मास. तर त्यांना तिकीट दाखवून त्यांनी आता आम्हाला एंट्री दिली आहे. तर हे पूर्ण लाइटिंग आहे. व्हेंटिलेशन पण प्रॉपर केलेलं आहे त्यांनी. ते छोटे छोटे फॅन आहे वाटतं वरती. तिकडून हवा आहे. असे रंगीबिरंगी लाईट लावले त्यांनी, तुम्ही समोर बघू शकता. त्याच्यामुळे याला नाव दिलं आहे लाइटिंग टनल. तर आत्ता याच्यामधून चालत चालत आपण डायरेक्ट जाऊ टनलच्या एंडला. तिथे आहे एक मोठा धबधबा. इथे छोटंशी इन्फॉर्मेशन आहे, त्यांनी दाखवले कुठं काय. आता मी चालत एका ठिकाणी आलो आहे. इंटरमिडिएट स्टॉप इथे. तर इथे एक साईडला त्यांनी छोटंसं ओपनिंग दिली आहे. तर हे बघा किती छान ओपनिंग आहे.
तुम्ही बघू शकता लाईटिंग वगैरे. इथे समोर त्यांनी छोटंसं व्ह्यूइंग पॉईंट केलेलं आहे. तर साईडला तुम्ही पूर्ण डोंगर बघू शकता आणि मध्ये एक नदी आहे. तर वरून तुम्ही असं छानसं बघू शकता. वाव. तर याला यांनी नाव दिले लाईट टनल. तर तुम्ही बघू शकता किती भारी दाखवले त्यांनी ते. वाव. ओ माय गॉड, किती मोठा डोंगर हा बघा. ओ माय गॉड. इकडे बघा किती भारी आहे. तर इकडे खाली नदी आहे आणि तुम्ही बघू शकता नदी किती खोल आहे, पाणी किती छान आहे. इथे लोक येऊन बघताय, छान विचार करताय की एवढा मोठा डोंगर कसा बनला आहे आणि इथे ज्वालामुखी बनते तर असं एवढं स्टीप कसं बनलं आहे ते बघताय, विचार करताय. तर एक छोटीशी ओपनिंग इथे खूप काही विचार करताय वाटतं हे लोक. तर चला जाऊयात पुढे. चालून थकल्यामुळे थोडी विश्रांती घेत आहे. फोटो काढून पण थकले. तर आता फोटोला आणि पायांना थोडी विश्रांती चालू येते. तर अजून एक पुढे छोटंसं एक टनल आहे, तुम्ही बघू शकता. वाव. तरी ते त्यांनी काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मध्ये एक छोटंसं असं इथे म्हणजे इथले स्पेशल काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो हे बघा किती साफ पाणी आहे आणि हा डोंगर बघू शकता किती मोठा डोंगर आहे. बापरे. आणि ही आहे टनल. तर त्यांनी जसं इथे खूप उंचावरती आलो आम्ही, इथून नदी वाहते आहे आणि त्यांनी जागोजागी असं टनल काढले आहे. इथे येऊन आपण बघू शकतो. तर अजून मेन टनल पुढे आहे. तर एक छोटासा त्यांनी पॅसेज दिला आहे. वाव, किती मस्त दिसते बघा हे. आणि इथे लोकांची गर्दी खूप असते. तर इथं आता उन्हाळा आहे ते पण थोडं ओलं दिसतं आहे, थंडगार असं झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अजून आम्हाला जायचं आहे पुढे प्लॅटफॉर्म 3ला. 60 मीटर आहे अजून पुढे ते. तर अशी ही लाईटिंग. तर छानशी अशी लाईटिंग केली आहे, त्याच्यामुळे याला नाव दिलं आहे लाईटिंग टनल. तर हे आहे आपलं निगाता साईडला, निक्कोजवळ कियोत्सू जॉर्ज म्हणून. जर तुम्ही जपानला व्हिजिट करत असाल तर इथे नक्की व्हिजिट करा. खूप छान असं प्लेस आहे आणि येताना तुम्ही सिनरीचा खूप आनंद घेऊ शकता. पॉसिबल असेल तर मस्त 4 व्हीलर करून यायचं. खूप छान असतं इकडे फिरायला. तर एक असा छोटासा मिनी स्वित्झर्लंड तुम्ही म्हणू शकता, तसं एक छानसा व्ह्यू भेटतो. आणि जवळपास एक्सप्रेस हायवेने तुम्ही फास्टेस्ट येऊन इथं खूप छान असं हिल स्टेशनसारखं आहे, ते एन्जॉय करू शकता. तर अजून पुढे एक छोटासा पॅसेज आहे. वाव. इथं बघा किती छान आहे. लाईटिंग वगैरे मस्त दिली इथे, टेबल वगैरे दिले आहे पण. वाव, मस्तच. किती छान आहे ना बघा लाईटिंग. इथे छोटे छोटे टेबल पण दिले आहे, सामान वगैरे ठेवायला, बसायला. तुम्ही इथं स्नॅक्स वगैरे खाऊ शकता. किती छान असं दिलं आहे. तर लोक मस्त फोटो काढत आहे. तर सध्या इकडे वेकेशन चालू असल्यामुळे इथे गर्दी खूप आहे. ओ माय गॉड. इथे बघा किती असे स्ट्रेट असं उंच वरती डोंगर आहे, एकदम स्ट्रेट आहे, सरळ. आणि खाली नदी, पाणी बघा किती साफ आहे. मस्तच मजा चालली आज. वाव. तर आता मी इथं बघितलं आहे एक लाईटिंग टनल. छान असं त्यांनी सजावट केली आहे आणि इथं वातावरण एकदम थंडगार झालं आहे. ही माझे मित्र मयूर खान आणि त्यांची वाईफ सायली. तर आज आम्ही 4 जण इकडे आले फिरायला. तर इथं गर्दी वाढत चालली. आता दुपारचे जवळपास 1 वाजत आलं आहे. तर अजून आम्हाला 200 मीटर पुढे जायचं आहे, जे आपलं लास्ट स्पॉट येतो. तर इकडे बघू शकता कसं ब्ल्यू लाईटिंग केली त्यांनी, छान. अजून मस्त असं छोटासा टनल आहे बाय वॉकसाठी, तशी मस्त छानशी लाईटिंग केली त्यांनी, मस्तच. आणि ते टिप टिप पाणी पण पडतं आहे. तर असं वाटतं की पावसाळ्यामध्ये आम्ही फिरायला आलो आहे, पण ॲक्च्युलीमध्ये उन्हाळा आहे. आम्ही आता शेवटच्या स्पॉटला पोहोचतो आहे. तर इथे बघा किती भारी छान दिलं त्यांनी. तर हा आहे पॅसेज
आणि बाहेर तुम्ही पूर्ण डोंगर बघू शकता आणि खाली मोठी नदी आणि धबधब्यासारखं इथे. तर गर्दी बघा इथे किती आहे. वाव, एक नंबर. इथे फोटो घेण्यासाठी खूप गर्दी जमलेली आहे. आता आम्ही चाललो आहे पुढे. ते छोटंसं इथे पाणी आहे, खूप थंडगार असं पाणी आहे. वाव, इथे लोक फोटो घेण्यासाठी उभे आहेत. तर हे आहे मेन अट्रॅक्शन कियोच्चू जॉर्जचं. तर इथं पाणी आणि याची एक फ्रेम तुम्ही बघू शकता किती छान आहे. तर आता फुल उन्हाळा आहे तरी बाहेरचं वातावरण आणि इथलं पाणी खूपच छान आहे. वाव. तर हे बघा इकडे असे लोक लाईनसाठी उभे आहे. ते असं पाणी छान, खूपच थंड पाणी आहे. वाव, मस्तच. असे लाईनशीर चालले ते फोटो काढण्यासाठी. छोटे मुले मस्त मजा करताय. वाव, किती भारी इथे बघा. इथे एक छोटीशी नदी चालली आहे आणि तुम्ही डोंगर बघू शकता किती स्टीप आहे इथे. इथनं पाणी पण बाहेर जाते. खूपच उंच असा डोंगर आहे. वाव, मस्तच. कॅमेऱ्यामध्ये असं मी असं कॅप्चर नाही करू शकत, पण इथे खूपच भारी आहे. डोळ्यांनी बघितलेलं खूप छान दिसतं. वाव, मस्तच एकदम. मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. ही नदी, एकदम नितळगार असं पाणी, डोंगर. वाव, किती मस्त बघा. तुझीच ओंजळ तुझ्या सरीत भिजणे. जरा जरा टिपूर चांदणे, जरा जरा हसून बोलणे, जरा जरा जादू तुझी, जरा मनाचे पारावरी वाहणे. जरा जरा टिपूर चांदणे, जरा जरा हसून बोलणे, जरा जरा जादू तुझी, जरा मनाचे पारावरी वाहणे. तुझ्या नशेच्या ओल्या खुणा रोजच घडतो वेडा गुन्हा. तुझ्या
माझीच ओंजळ तुझ्या सरीत भिजणे तुझ्याकडे तुला मागणे जरा जरा हसून बोलणे जरा जरा जादू तुझी जरा मनाचे पाऱ्यावरी मागणे जरा जरा टिपूर चांदणे जरा जरा हसून बोलणे